ए पूजा थांब ना. का बरं? अरे ते आईचं दुखतंय जरा ते भाकरी वगैरे करते सकाळी भाकरी नाही केली. मग आईचं दुखतंय मी काय करू मग दवाखान्यात घेऊन जा. काय करू म्हणजे आता मला रानात जायचंय मला माझा डबा नको का तिला तिच्यापाशी एक पेशंट राहीन त्याच्यापाशी त्यांना एखादा डबा नको का. मग मी काम सोडून देऊ का माझं तुमच्या आईलाच घेऊन बसू का? कामाला कुठं नको जाऊ म्हणतो. मग माझा टाइम झाला ना. अरे टाइम जरी झाला तरी एका दिवस ऍडजस्ट करायचं. मला बघा सुट्टी नाही आणि मी ऍडजस्ट करून घेणार नाही. नाही तसं नाही तू एवढं नको तेवढं ना डबा वगैरे बनवून दे आणि तुझं तू निघून जा. मला पण जायचंय रानामध्ये जरा काम आहे ना. तुमच्या आईचं एवढं दुखतंय त्यांना सकाळी स्वयंपाक पण करता नाही आला काय एवढं दुखतंय? तिला उभंच राहता आहे ना नीट तर ती कशी रात्री तर बरं होतं रात्रीतून काय झालं त्यांना? मग आता काय असं दुखणं काय सांगून येतं काय? नाटक करीत असन मला माहिती ना. अरे पण तू कधीच नाही कधी सहकार्यच करीत नाही. तू नोकरीला आहे म्हणजे उपकारच केलं ती जणू काय आमच्या. असली भाषा माझ्या समोर करायची मी तुम्हाला आता सांगून ठेवते. मी तू लग्नाच्या आधी काय म्हणली होती? काय म्हटलं होते मी? म्हणजे मी सगळं करीन मी स्वयंपाक करीन सगळं करीन मला जॉब करू दे फक्त. मी सगळं घरचं काम करीन आणि मग मी जॉब पण करीन. घरातलं काम आवरूनच चालले मी. कुठं काय स्वयंपाकाचं एक दिवस सुद्धा तू एक तुकडा सुद्धा करीत नाही. तू आपल्या आवरून लगेच निघते संध्याकाळी येते झोपते निवांत. मी ना कामावर जाताना माझ्या मागे कटकट घालू नका तुम्हाला सांगून ठेवते. कटकट कोण करते? कोण मी करते का? माझी चालले होते थांबवलं कोणी मला इथं? अरे एक दिवस सुद्धा जेवायला थांबले नाही तू माझ्यासाठी. मी राबतोय तिकडं. मग मी म्हणते का तुम्हाला रानात राबा म्हणून? बाहेरच जेवण येते तिकडं. एक तुम्हाला सांगते अर्ध घर मी पण चालवते त्याच्यामुळे जास्त रुबाब दाखवायचं नाही मला. चालवते म्हणजे तू बायको आहे का कोण आहे तू? का तुला काय करून घेते नोकरा नाही काय तू तुला हे ठेवलं इथं कामाला? मी असं म्हटलंच नाही ना. अरे पण थोडस काहीतरी कॉपरेट करायला पाहिजे ना माणसाने. आतापर्यंत लय कॉपरेट करत आलेले. कॉपरेट केलं म्हणून हे सगळं डोक्यावर येऊन नाचते. तुला सांग का तुझ्यामुळे ना मला इतका मानसिक त्रास होतोय माझ्या घरात. मला नाही होतं का मानसिक त्रास? काय तुम्हाला मानसिक त्रास दिलाय मी? एवढंच असेल तर सोडून द्या. राहता कशाला माझ्या सोबत? मग नवरा बायकोचं ना आता फक्त काय पैसे कमवायचा विषय काय भावना बिवना आहेत का नाही? काही थोड्याफार घरच्यांकडे लक्ष द्यावा. थोडं नवऱ्याला विचारावं तू काय करतो काय नाही खाल्लाय का नाही जेवलं का नाही. रात्री ती झोपती निवांत सकाळी निघती लगेच कामाव. काहीच विचारायचं नाही विषयच नाही. सासूला कधी विचारलं नाही तुम्हाला काय तुमचं दुखतंय का काय? सकाळी विचारलं का तिला? तिने मला फोन केला राहणार माझं दुखतंय. तिने स्वयंपाक वगैरे काय केला? मला नाही सांगितलं तुम्हाला फोन करून सांगितलं त्यांची चुकी झाली. ती घरात मी आहे तर मला सांगायला पाहिजे ना. तुला कसं काय सांगायचं? औषध दिले असते मी त्यांना. काय डॉक्टर आहे का तू? मग घरात ज्या गोळ्या आहेत त्यांचे ते औषध दिले असते ना. अरे पण तिचं दुसरं दुखतंय. तिचं जे गोळ्या चालू आहेत त्या वेगळ्या आहेत. त्या गोळ्या तुमच्या मायलेकाच आहे ना मला काही समजतच नाही. तुम्हाला ना नीट राहू देत नाही. हा असं नाही काम करा. मला राहायचं नाही तुमच्या सोबत. घटस्फोट घेऊन टाकू आपण. रोजची कटकट आहे ना. आता गेल्या 6 महिन्यापासून तीच कटकट ऐकते. मी म्हणते जाऊ दे आज होईल उद्या होईल पण नाही सुधारायचं नावच घेत नाही तुम्ही. म्हणजे तुला घटस्फोट घ्यायचा? हा घ्यायचाय मला. रोजची कटकट नकोय मला. तू नको सांगू घटस्फोट घ्यायचाय. मला बी लय त्रास आहे तुझ्यापासून. माझ्या घरच्यांना बी आहे. काय त्रास दिलाय मला सांगा ना. लय त्रास आहे काय त्रास दिलाय तुम्हाला मी? हा मग काय तुझ्यासोबत राहून काय नवरा बायकोचं नातं असं टिकणारच नाही. तू काय एक काम कर तुला घटस्फोट देऊन टाकतो मी. म्हणजे तू पण सुखी आणि मी पण सुखी. चालतंय जाते मी. नाही तू थांब 2 मिनिटं. काय थांब 2 मिनिटं लगेच मी वकिलांना बोलून घेतो. आपल्या शेजारीच वकील इथं. तुला लयच ना आता म्हणजे तुम्हाला आज मला कामावर जाऊन द्यायचंच नाही. काम कशाला जायचं? माझं काम सुटलं तरी चालेल. तू घटस्फोट घेतला तू मोकळीच आहे ना. बरं कामासाठी मोकळीच आहे ना तू. किरकिर रोजचे. हा कोण करतोय माहिती किरकिर? हॅलो कोतकर साहेब आहेत का? हॅलो हा मला साहेब 1-2 मिनिटं येतं का इकडं? हा घरी या ना आपल्या. हा थोडं बोलायचं या तुम्ही. हा येते ते आता होईल तुझं मनासारखं. माझं नाही तुमच्या मनासारखं म्हणा. काय बडबड नको वकिलाची. रोजच किटकिट आहे मग. मी तुम्हाला एक 5-6 मिनिटात कॉल करतो. जर महत्वाच्या कामात आहे मी जरा. हो नक्की. काय म्हणता? काय नाही आपलं एक विषय. ए पूजा काय हा इकडे बाहेर ये. साहेब आलेत. अहो डोक्याला शिन झालाय माझ्या. मला आहे ना याच्यापासून घटस्फोट पाहिजे. मला काय राहायचं नाही याच्यासोबत. माझी इच्छाच नाही राहिली अजिबात नाही इच्छा राहिली. तुमच्या दोघांची इच्छा नाही? हा माझी पण इच्छा नाही राहिली राहायची. काय प्रोसेस असेल ना. नातं जर टिकत नसेल ना त्याला किंमतच नसेल ती नातं टिकत. नका सांगू बाबा नातं टिकत नाही हे नाही. ते काय प्रोसिजर आहे ना ते सांगा आम्हाला. हा त्यांना कळते प्रोसिजर. तुम्ही एक काम करा आम्हाला लवकरात लवकर घटस्फोट पाहिजे. आमची कोणाचीच त्याच्यामध्ये हे नाही.
म्हणजे थांबा तुम्हाला आहे ना घटस्फोट पाहिजे ना तुम्हाला 2 दिवसात घटस्फोट मी देऊन टाकेन. पण नेमकं झाले काय ते तर सांगा मला. जा, आमचं नाही पटत ते, ऐकत नाही मी तुम्ही दोघं बी सुशिक्षित येतं एवढ्या चांगल्या रिच फॅमिली मध्ये येतं. तेच प्रॉब्लेम आहे, ती नोकरीला आहे. दोघं नोकरीला येतं एवढे सुशिक्षित येतं आणि सुशिक्षित माणसाने असं जर केलं तर कसं व्हायचं. विचारच पटत नाही आमचे. अहो ते नोकरीला आहे म्हणजे रुबाब करते आमच्या, हो जणू काय आमच्या उपकार करते, आम्ही काही कामच करत नाही. माणूस जर समजून घ्यायला तयारच नाही तर मग काय फायदा सोबत राहून. मी वकील आहे, मी रोज नवीन नवीन विषयावर नवीन फॅमिली बघतो. मी प्रत्येकाच्या काहीतरी नवीन अडचणी असतात. पण परंतु आहे ना घरात तुम्ही ना एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे, एकमेकाचा विचार केला पाहिजे, घरच्यांचा विचार केला पाहिजे. अहो, तुमच्या पुढे हात पाय टेकलाय माझं हिच्या पुढे, तुम्ही माझेच टेकले तुमच्या पुढे, तुम्ही काय सांगताय. तू शांत हे बघा राहा. वकील सर, मला आहे ना राहायचं नाहीये. मला 2 दिवसात काय होईल ना ते प्रोसिजर मला सांगून दे. ए. मला 2 दिवसात घटस्फोट पाहिजे. मला पण नाही राहायचं. तुम्ही ना तुमचं काय असेल ती सांगा फीज, तुम्ही आम्हाला अजिबात सल्ला देऊ तुम्ही नका. एवढे तडकाफड घेत निर्णय घेऊ नका. नाही दोन दिवस तर्क चांगला पडलंय. विचार करा. गेल्या 6 महिन्यापासून हेच चाललंय आमच्या एक घरात. मिनिट सुद्धा विचार नाही करू शकत तुम्ही. मला काय हो, मला फक्त माझ्या फीशी मतलब मी तुम्हाला हा. 2 दिवसात लगेच पेपर आणून देईन. हा लगेच द्या, लगेच लगेच द्या तुम्ही ना, मग आम्हाला तरी कसलं पण मला असं वाटतं एक माणूस म्हणून मला असं वाटतं तुम्ही चांगला विचार करावा. तुम्ही चांगल्या फॅमिली मधून येतं. ती परिस्थितीच नाही राहिली. तुम्ही ना आम्हाला, आमचा निर्णय आमचा झालाय, आम्हाला घटस्फोट पाहिजे. बरं चालतंय मग हा, या तुमची तुम्ही. इच्छा आहे तर ठीक आहे. हा. मी तुम्हाला 2 दिवसात पेपर आणून देतो, बरं. तुमचं क्लिअर होऊन जाईल. आणि काय माझ्या फक्त फीशी मतलब आहे. हा नाही तुमचे किती भेटून द्यायला द्या द्यावं. तुम्हाला. आणि फी काय असं यांच्याकडून घेऊन टाका. हा तो देईन मी एवढं काय. येतो हा या तुम्ही. फी घेऊन झालं टाक. मनासारखं आता. झालं तुझं, झालंय तूच म्हणली मला पाहिजे. पाहिजेच मला. हे तुमच्या सोबत राहीन कोण कोण डोक्याची रोज मंडई करून घेईल. माझ्यासोबत नको राहू, तू दुसरा शोध, काय अडचण नाही मला. असलं बोलू नका मला. तुम्ही शोधा, दुसरी कोणा शोधायची असन ते. डोकं लावायचं नाही माझ्या हा, सोबत. जा चल. हाय 2 दिवस ना नीट राहू द्या. काय करायचं आपण तसं कोण ते आला की विचारून घेऊन त्याला काय काय नाही. ज्ञान गेल्यावर हिंडत बाहेर जात घरी येतं बोलत नाही आपल्या संग बसलं. अय बांड, कुठे पुढं. चालला चाललोय मित्राकडे. मित्राकडे? काय काय मित्राकडे चाललोय माझं आता काय मग. असं- आहे तर बाहेर जायचं आम्हाला जरा. असं चेहरा कमी पाडलं. काय नाही, जायचंय मित्राकडे चाललोय. अरे काय ते आम्हाला तरी कळू दे ना, सांग ना आम्हाला काय ते. काय नाही आता काय राहिलंय तेव्हा माझं नाही का. काय राहिलं म्हणजे काय तू म्हातारा झाला काय? अहो मग काय आता, काय बायको नाही काय नाही, त्याच्यामुळे काय आपलं बायको निवांत राहायचं एकदम. मग तू म्हणत असेल तर दुसरं लग्न करू आपण. बघू दुसरं का कशाला पोरगी? कटकट, म्हणजे पहिली गेली हीच कटकट डोक्याला होती, आता दुसरं करू, परत कटकट करू का. सगळ्या सारख्या नसत्यात. हा सगळ्या सारख्या. माझ्या दिली गळ्यात बांधून, माझ्याला वाटलं, माझ्या डोक्याला ताण झाला. तुझं त्या दिवशी दुखत होतं, ते 2 मिनिटं सुद्धा ऐकून घ्याय ना. 2 मिनिटं म्हणलं हा, तरी. जाळ होऊ दे. तुझं चांगलं चाललं ना त्याच्यात आम्ही सुखी. नाही मा चांगलं झालं आतापर्यंत, आता काय चांगलं करण्याचा प्रयत्न करू नका. हाताला बघ, तुझ्या हाताला 5 बोट सारखे आहे का एका मापाचे आहे का बघ बरं. पण नको ना कशाला आता. आणि किती दिवस राहणार आहे तू असं सांग बरं. तसंच राहीन मी, तुम्हाला सांभाळता आलं तर सांभाळीन. तुम्हाला वाटलं ना माझ्याकडून नाही सांभाळणं होत, तुमचं तुम्ही करून खा, काय अडचण नाही मला. अरे पण कमी कमी आई बापाचा विचार तरी कर. मी आहे ना, मी जिवंत आहे तोपर्यंत काय अडचण आहे तुम्हाला. अरे आम्हाला बी वाटतं सुना असावी म्हणून. सुना असावी होती, सून कशी निघाली. जाऊन दे, निघू दे. एक निघाली तशी, आपण दुसरी बघू. मग आम्हाला सांगते तुझ्या पोरगी बघायला तुझ्यासाठी. अहो एक निघली, दुसरी निघली, तिसरी निघली, खेळ आहे काही बाहुल्यांचा आता खेळ. दुसरी तिसरी झाली का? आता एक गेली म्हणून काय झालं? आपण दुसरी करू. शांत आई बघू. मला तुला सांग का, मला इच्छा नाही राहिली लग्न करायची. अरे बाकी पोर काय करीत नाही सांग बरं. पहिली गेली म्हणून का तू तसंच राहतात का सांग बरं तू. ते बाकीच्यांचा विषय वेगळा असेल, माझा विषय वेगळा. माझा निर्णय झाला, मला नाही लग्न. अरे ते डोक्यातून खोळ काढून टाक तू. कशाला डोक्यात तात्या तुम्ही ऐका बरं का, मला आहे ना लय डोक्याला शिन होतोय. मला असं मानसिक त्रास होतोय. अरे मग तू आमचा पण विचार करणार आहे थोडाफार. तुमचा विचार काय करू, माझा आम्ही म्हातारपणी कोणाकडे पाहायचं सांग बरं. तुम्ही माझ्याकडे बघा, मी आहे ना. अरे आयुष्य असं कड्याला जातं का सांग बरं. हा? तू कुशाल म्हणतो लग्न नाही करायचं आणि दुसरी अशी. तुम्ही फिरून फिरून त्याच्यावर येऊ नका, मला लग्न करायचं नाही. नाहीच म्हणतोय. काय करावं अरे जरा विचार बदल. थोडस शांत डोकं घे. मित्राकडे जाऊन, मित्र तुला आयुष्यभर पोचणार आहे का? अहो अरे मित्राकडे गेलो ना तर 2 मिनिटं माणूस तर विरंगळा तरी होता. घरी आलं की तीच डोक्याला सुना ना गेली पळून, गेली घटस्फोट होऊन, गेलं अमकं झालं. काय कशाला ती डोक्याला जाण. आपण चांगलं पाहून आणू स्थळ. काही काळजी करू नको तुझी. मामाला सांगून फोन करून सांग. हा, तुझ्या मामाला मी फोन करीते. तू थोडं डोकं शांत ठेव आणि तो नीटनीटकं बघल. अरे सगळ्या पोरी सारख्या नसत्यात आणि आमच्यासाठी नाही. तुझं आयुष्य असं कडाला जात नसतं एकटं दुकटं. तुम्हाला सांगू का, तुम्हाला काय करायचं तसं करा. माझा निर्णय पक्का आहे, मला काही लग्न करायचं नाही. तुमच्या पद्धतीने तुम्ही काही करा, मी जातो. अरे पांडू एक मिनिट
तुम्ही ऐकत आत्या तो ऐक माझं ऐक. आम्ही आहे ना नाही ना मामाने ऐकलं तर माझे मित्र आहेत भरपूर गावात. हा नानाला सांगत मी नानार पाहिजे पोरगी अहो मी तुझ्यासाठी. एकदा आगीतून हर पडले मला कशाला लग्नाचे परत कटकटी करतात अरे त्या? एकदा झालं म्हणून काय वारंवार होत असतं काय नाही सांग नाही अरे पहिली आहे ना आपण असं म्हणजे नीट बघितलं नव्हतं. आता 4-2 लोकांच्या माहितीतून पोरगी बघू आपण बाबा. आता ही चांगली सुशिक्षित पोरगी होती, हिला पगार होता, सगळं होतं ना, अजून कोणती नीट नव्हते बघितलं. ते सुपेकर आहेत ना ते बी पोरगी बघत आहेत, ते जमजमीचेच काम करतात. नाना येतं आपण बघू बाबा कोणाच तरी ओळखीने. अहो एजंट लोक कोणाच्या गळ्यात बांधून देतात. काल डोक्याला शिन करता माझ्या. मी चाललो मला अरे तो असं येड्या नको करू रे दादा. तुम्ही 2 मिनिट थांबा. ए बांधू पोरगा ऐकायलाच तयार हा ना नाही. आता काय करायचं सांग बरं. माझा तर जीव घाबरावायला लागला. आपण नानाला आणि त्यांना बोलून घेऊ. त्यांना बोलू पण अहो याचं आयुष्य असं कड्याला जाणार आहे का सांगा ना. नाही ना ते असं एकटं कवर ते येड्याने फिरत राहील गावात. लागन ते व्यसनाच्या नादी लागलं ना आपल्या डोक्याला ताण होईल नसल्याला दारू बिरू पिऊन तुम्ही त्या त्याला. नानांना आणि ते सुपेकर त्यांना भेटा आजच्या आज भेटा. आजच्या आज पोरगी फोन- बघायला सांगा चांगली एखादी गरीबाची बघू. फोन लावतो मी बोलून घेतो हा, नाना. फोन लावा बोलून घे. चल नाही तुम्ही जा, मी बसते. चल बाई पटकन आता आपली 2-4 घर राहिले तेवढं करून घेऊ. आता ह्या घरात जाऊ आपण हा चल. समोर. चल. अगं चल. तू का थांबली? हे काम कर, तिथं मी नाही येत, तूच घे त्यांची जनगणना करून जा. अगं असं कसं काय म्हणते मी येत? अगं जा की पण नको, मी लय थकले. अगं जा तू तेवढं विचार. ए नको बाई, एक तर हे तुलाही माहिती हे सरकारी काम आहे. जर माझ्याकडून काही चुकलं तर दोघींच्या फुकट नोकऱ्या जायच्या. अगं काय होणार आहे, किती माणसं राहतात, त्यांची नावं गावं लिही जा. नको चल तू सोबत. अगं ऐक ना, मी काय म्हणते जाऊन ये, मी थोडं बसते इथं झाडाच्या कडेला आराम करते. अगं एवढं घर झालं बसू की मग आपण दोघी वाटलंच तर. चल तू सोबत. नको बाबा का उगाच काही चुकलं तर. एकदा तुला माहिती ते वर किती बड शिव्या घालतात. चल बाई, तू ऐकतच नाही बाई अशी. मला तर ते ऊन लागतं. आता तोंड का बांधती? ऊन लागतंय मला ती पण धूळ बघ ना किती इथं. चल तुला बांधायचं तर बांध तू पण. तू नाही नको मला त्या धुळीची ॲलर्जी. चल ये म्हटलं तुला करून तर बाहेरच बसते. चल चल चल. हे इथं बाहेरच बसलेले आहेत, आवाज द्यायची गरज नाही. नमस्कार ताई. नमस्कार. काय झालं? काय नाही, ते जनगणनेमधून आलेलो आहे. थोडी माहिती विचारायची होती. काय माहिती विचारायची? तेच जनगणना, आपल्या घरात किती लोक राहतात, काय वय वगैरे. मग किती जण राहतात घरात? आमच्या घरात 3 जण. 3 कोण कोण? 3 माणसं आहेत. माझा नवरा, माझा मुलगा आणि मी. वय तिघांचे सांगू शकाल? हा मुलाचं वय 26 आहे, माझं 40 आहे आणि नवऱ्याचं 55 आहे. मुलाचं लग्न नाही झालं अजून? मुलाचं लग्न झालं होतं पण त्यांचं सोडचिठ्ठी झाली. एवढं मोठं सगळं घर आहे तुमचं, मग दुसरं लग्न काही नाही? त्याचं ना त्याच्या पहिल्या बाईकवर लय जीव होता आणि आहे, पण त्याचं मनच नाही आता दुसरं लग्न करायचं. आणि तिने का बरं मग असं सोडलं? आता काय त्यांचं नवरा बायकोचा तिचा नव्हता का जीव त्याच्यावर? तिचा बी होता, पण कस काय त्यांची सोडचिठ्ठी झाली काय माहिती. आता त्यांच्या दोघांमध्ये काय भांडण झालं असं. काय झालं? अगं सईद 2 मिनिटं. काय का काय झालं तिला? अगं ये पूजा, अगं तू इकडे काय आली निघून? काय नाही ग. आणि रडायला काय झालं तुला? अरे तेव्हा माहिती नाही त्यांना काय एवढं रडायला झालं? अगं ये, काय तब्येत बरी नाही का? नाही ग, ते सांगत होते ना तुला. हा ते वाईट मला पण वाटलं, पण एवढं काय त्याच्यात रडण्यासारखं? तू काय एवढी रडायला लागली? अगं मी त्याच घरची सून आहे. काय आमच्या दोघांचा डिवोर्स झाला होता, म्हणजे ही तुझी सासू होती? म्हणून तुला म्हणत होते तू जा म्हणून. मी येत नव्हते त्याच कारणामुळे. अगं हे काय केलं तू? आणि तू का असं केलं? एवढं चांगलं घर वगैरे. काय नोकरीचं घमंड, सरकारी नोकरी म्हणून. अगं त्या बिचाऱ्याने अजून लग्न नाही केलं तुझ्या प्रेमापोटी. आज त्याच वाईट वाटतंय ग मला. खरंच लय मोठी चुकी केली मी. तरी म्हटलं एवढी घरं फिरली आता पण ते हिला काय इथूनच तोंड बांधायला लागली. मग तू बोलली का नाही तिथंच काही? कोणत्या तोंडाने बोलू ग?
मला वाटतं त्यांनी लग्न केलं असन, पण आज इथं आल्यावर कळलं की त्यांचा किती जीव आहे माझ्यावर. नाही, लय मोठी चूक केली मी. अहो, बोलून तर बघ ना. घेतलं त्यांनी तर ठीक आहे ना. एक तर त्याचा पण एवढा जीव, त्यांनी अजून लग्न पण नाही केलं. अगं एवढे वर्ष झाले. मी एक काम करते, मी आई वडिलांना फोन करते आणि बोलून बोलून बघ एकदा. हॅलो. हॅलो. हा कुठे आहे पप्पा? अरे हाय इथं घरीची, बोल ना. बरं इकडे येता का? कुठं रे? माझ्या सासरी. तिथं काय करायचं? या ना, काम आहे थोडं. अरे पण काय काम आहे असं? आल्यावर सांगते पप्पा, या लवकर. मम्मीला घेऊन या. हा थांबले मी तर बाहेर बसले, लवकर या. एकटा येऊ का दोघं बी येऊ? 2 जण या. बर बर येतो. येत आहेत मम्मी पप्पा. पण एक्सेप्ट करतील का ग? अगं एवढा जीव आहे त्यांचा. त्यांनी पण बघितलं ना, सुनेचं सांगतच होते सुनेबद्दल, पण किती त्यांच्या चेहऱ्यावर हे होतं. का वहिनी काय नाही, बसा बसूया. काय बोललो ते? बसत आता बोलवले अरे पांडू ये ना. हा ये ना. बाहेर चालला होता का? बाहेर काय जरा रानात लागलो. फोन करून बोलून घेतलं दोघाला. हा काय ते सांगून नाना टाकू काय आपण. माणसं बोलवले. कर लाव लग्न. आता कवर थांबतो येडा कर तू. आई बापांचा जरा विचार कर थोडाफार रे. 2-3 वर्ष झाले नुसते हेडतोय आपलं. लग्नाचं हे स्थळ घेऊन आलो. हा बघू एखादं स्थळ. तुला काय हा? ना ना तुम्ही आता मी एकदाच व्हाळ पाटलो, एकदा एकाच प्रकरणातून तितक्या एकाच पोरी माझा जीव होता. लग्न केलं सगळं झालं, पण आता तिला नाही माझी इच्छाच राहिली नाही लग्न. आला तर कसं काय मग आम्ही कसं बघायची बाई पोरगी आता तू? अय आता पांडू तिच्या संग याचं सोडचिट्टी झाली तरी जीव आता म्हणतो, म्हणजे अजून बी आहे ना. हा मग माझी ती शेवटचे शेवटचा विषय होता तो. ना ना एवढा जीव आहे ना त्याचा त्या पोरीवर, काय सांगायचं. इतका जीव आहे ना. तिच्या पैकी नाही आली घरी तर जेवत सुद्धा नाही लवकर. काय सांगायचं. हा पण मग आता करायचं ते म्हणतो दुसरं लग्नच नाही करायचं, मग करायचं कसं आता? नाही करायचं ना मला लग्न. त्या मला लग्न नाही करायचं. तसंच राहायचं का? हा तसंच राहील मी. लय निर्णय मोठा घेतला. अवघड आहे बुवा आता. ना ना आमचा बी विचार करायला पाहिजे ना आई बापाचं काहीतरी. अहो, आहे ना तात्या मी तुम्हाला. आता आम्हाला नाही वाटत का सुना असावा, नातवंडी वितंड व्हावं त्यांना. ना ना ऐका, दुसरी पोरगी आणली, तिने बी असं केलं, असंच गोंधळ करायचा. अरे काय पाची बोट थोडी सारखे असते. नाही नाही नाही. तुम्ही सांगा ना जरा काढून. आता आम्ही काय तुमच्या घरात बोलावलं? तुमचं पोरग आहे का? आम्ही मस्त पोरगी करायला बघायला तयारीत. यांच्या तर फोनवर फोन, दिवस आड फोन. आमचा धंदाच ते 2-3 लाख घ्या पोरगी आणून द्या. पैशाचा विषयच नाही. होय. माझं वाटलं. ते द्यायला आमचा बिझनेस आहे ते, आम्हाला काय फरक पडतो? बघा एखादी चांगली. बघा काय असेल त्या पोरगा नाही म्हणते उद्या कुठं नाही भाऊ हानते धरून. तुम्हाला बघायची का पोरगी? तीच नाही म्हणतात, तुम्हाला बघायची. अहो त्याचं घरात लक्ष नाही, खात नाही, पित नाही, नीट घरात थांबत नाही. खातोय मी. काय नाही मला नाही काय अडचण. सारखं मित्राकडे चाललो. बोलत बी नाही लवकर व्यवस्थित. काय सांगायचं आता. अरे तू सासून सासरे काय आले तरी काय आले का मग? इथं कोणाचं काय त्यांचं. जुने सासून सासरे. इथं सगळंच राहणार. बायको भानगड. या पोरीत आता याला आल्या होत्या ते जनगणनाला. इकडे 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 राशिक सारखं. इकडं तुम्ही काय जनगणना करायला आलते का काय आलते? असं आहे ना. जनगणना तेच माहितीसाठी आलो. आणि मग आता इकडे कसं काय आले? होय मागे सर. फोन केला मध्ये बोलावलं. इथं पूजा आहे, माहित सुने. हा आता ते आम्हालाच कळालं नेमकी आम्ही येण्यात घालणं झाली आमची गाडी. मगाशी तोंडाला बांधलेलं होतं म्हणून मी ओळखलं नाही. येऊन गेले होते घरी अगोदर. हा या पोरीने बरंच मला विचारलं. हिने नाही का सांगितलं. म्हणून आलेत तुम्ही? काय रे काय पुरी कम फोन लावला होता? तुला कोणी काय म्हणलं की इथं आता घटस्फोट झालाय, त्यांनी काही शब्द आडावाडा बोलला असला तर आम्ही माफी मागवतो. उगा केसी भानगडीच्या नका माग. गरीब माणसं आहे ते दोन्ही बी. म्हणजे असं काय घडलंय का इथं? हे हो पाहुणे तसं काही घडणार नाही. जरी घडलं असलं तर आम्ही तुमची माफी मागवतो. पोरग तर बरं शब्द बोलला नाही, गळ्यात माळे राहू त्याच्या. याचा विचार केला मी एकटीच होते पण घरी आल्या तेव्हा. आतापर्यंत कधी नाही बोललो. आम्ही दो मध्ये बोलावलं. तुम्ही एवढं अर्जंट आले मला भ्या वाटायला मिळालं काय? आपलं काय नाही पण मी एकटीच होते घरी. ह्यो नव्हता. ह्यो काय बोललं तिला. तिला विचारू द्या ना मला कशासाठी बोलावलंय असं काय. मग तिने काय मला म्हणत नाही ना. काय झालंय? ऐका ना नाना, आम्ही ते जनगणनेसाठी आलो होतो ना, त्यांनी माहिती सांगितली
बर तेव्हा त्यांनी त्यांच्या सुनेबद्दल पण सांगितलं का त्यांच्या मुलाने अजून लग्न नाही हा. केलं, त्याचा लय जीव आहे. त्याचा जीव आहे तिच्यावर. त्यामुळे तिला काही बोलले का वाईट- वेळ वाकडं बोलले का सांग बरं तुम्ही. तिला तिची चूक कळाली, ना वाईट वाटलं ना तिला. ना आम्ही एवढं जीव लावतो ना, आम्ही एक ब्रश शब्दाने सुद्धा तिला काही म्हणत नाही की बाई ह्या असं कर तसं कर. तिच्या मनाने सगळं तिला करू देतात आम्ही. काय नाव आहे तिचं? पूजा. हे पूजा अरे काय भानगड काय काय झालंय नेमकी सांग. काय नाही अहो, माझ्याकडून चुकी झाली पप्पा. काय झालंय? काय झालं होतं? मला यांच्या सोबत राहायचंय. आयला आता घटस्फोट झाला यांचा आणि परत या सोबत राहायचं तर मग आता डोकं आउट झालंय बुवा आता बरं. अरे तू काय काय बोलावं करते? हे लग्न करी ना हा. आता ही म्हणती परत राहायचं म्हणजे ही आता काय त्याच्या बाहेरच गेलं घटस्फोट करून परत एकत्र आलेत नवरा बायको. ना ना त्याला स्वतंत्र विचार स्वतंत्र पाहिजे होतं सगळं. मी काय नाही 2 मिनिटात तयार झालो. मी कोणाला आडून धरलेलं नाही. बरं जाऊ दे त्याला- तू इच्छा आहे का तिची इच्छा आहे. तुमचं काय म्हणणं आहे? माझं काहीच नव्हतं. मी उलट तिला म्हणलं होतं काही नाही अडचण. माझं इच्छा अजिबात नव्हती की त्यांनी माझ्यापासून घटस्फोट हे घ्यावा. मग काय मोकर आहे पोरांचे मग यांच्यातच झालंय आमचा म्हणायचं. काही त्रास यांच्यातच नव्हता तिला. झालं. हा फक्त सांगितलं तिला की आईची तब्येत बरी नाही बहुत, त्याच्यात पुढंच हे सगळं घडलं काय असं. ती गोष्ट अरे, आम्हाला माहिती आहे. नाही. अशा नाही टोकाला आम्हाला. जायचं नसते ना, किरकोळ कारणातून. अहो ते नोकरी करते म्हणजे ती काय हे म्हणजे नाही. इतके दिवस तुमच्या घरी होती आणि तुम्हाला म्हणलं नाही घटस्फोट नाही, झाला. काय विषय नाही मला काही विषय दुटी काढला आहे, नाही आहे. तिने आतापर्यंत घरामध्ये. हा विषयच नाही घरी हो. आणि याने आम्हाला जास्त काही सांगितलं नाही. तुम्हाला आमचं काय यांचं त्रास तर द्यायचा परत नाही. घटस्फोटपर्यंत नाही का म्हणजे आमचं- झालेलं आहे म्हणता तुम्ही. आमच्या झालाय घटस्फोट. दोघांनी जाऊन करून घेतलाय घटस्फोट. पण तू आम्हाला म्हणलीच नाही तसं पूजा काही. अहो आमची आई आजार असते तात्यांना बीपीचा त्रास आहे. कशाला काय तमाशा करू मी घरात सांगून सगळ्यांना. अरे पण शहाण्यांचा विचार घ्यायचा ना, तुम्ही दोघांनी परस्पर कार्यक्रम केलाय. जाऊन दे आता तुम्ही शांत बसा. पूजा काय म्हणणं आहे तू? मला राहायचंय परत. तुला परत इथं राहायचंय. आता परत घटस्फोट घेणार आहे का? नाही नाना चुकी झाली, मान्य करते मी. माझी चूक कळली मला. महाराज काय अडचण आहे का? माफी मागत मला काय अडचण नाही. तसं तू लग्न करीत नव्हता. तुला तीच डोक्यात बसली. तू नुसतं रात्रंदिवस भूत लागले आणि याच्या मनातले विचारच जात नव्हते तिच्याविषयी. नाही त्याचा लय जीव आहे. म्हणजे माणूस सकाळची बाहेर उठाय दिवसभर गणगणल्यावर हिंडाय संध्याकाळी घरी यायचे. बरं इथं काय कमी नाही यांच्याकडे. नाही, नाही, बरोबर. सगळ्या गोष्टी अंकुळ अहो, येतात. कमी नाही म्हणून ते केलं होतं ना आपण. तिला कोणत्या गोष्टीची कमी नाही. माझ्या लेकाचा इतका जीव आहे ना तिच्यावर, तर तेव्हा असा म्हातारा होईल पण दुसरी बायको नाही करणार. घ्या मित्र आता. हा आता काय डोक्याला तिला ताण नांदायचं, नाही. याला काय नांदवायची होतं, म्हणल्यावर घटस्फोट जरी झालेला असेल तर इच्छा या कमिटीच्या परत जुळल्यात ना. घटस्फोटाचा काही संबंध नाही. ती जळाला तिकडे ते घटस्फोट. जाऊ द्या, कोण म्हणलं घटस्फोट झाला आणि बायका घटस्फोट झाला नवरा बायको एकत्र येत नाही की परत? येऊ शकतात ना. अहो, त्यांचे विचार जुळाल्यावर परत काय अडचणी. अहो तिथे काही कोर्टातून गाड्या धाडी घालून येते. घटस्फोट झाले तरी तारखाला आले ना, वकील काय तारखा मिटीत नाही. यांचं पुढे ढाकायला की हे परत येते. बरं त्यांचं जाऊ काम द्या, त्यांना तुमचं काय करावं म्हणणं लागत आहे. आहे? नाही त्यांचं काय नाही म्हणणं. बघा, आमचं काय म्हणणं नाही. आम्ही एक सत्यनारायणाची पूजा घालतो त्यांची आणि परत तिला लक्ष्मीच्या पावलांनी घरात घेतो. आमचं काहीच म्हणणं नाही. चालतंय. आमचं काय म्हणणं नाही. ते सगळ्यांबरोबर चांगलं राहावं, चांगलं बोलावं नाही का. मिळून मिसळून राहा. ती अशी फुगल्या फुगल्या राहते आणि मी काम होय ना, करतो. तुला काय रोग येतो का थोडंफार काम करायला? ती नोकरी करीन का काम करीन? सकाळची बाहेर 2 टाइम भाकरी घालून करायला तुला काय फाशी येते? तुम्ही ना, उलट ना, बोलत आहे. ना, सगळं तिची- काम मी करते, तिची ती तब्येत फक्त नव्हती नोकरी बरी. करते. नाहीतर तिचं काम काम सगळं मीच करते. करते सगळं. तिला चहा सुद्धा मी अरे देते. मग नोकरी करते बी पैसे जाणते ना घरात का? फुकट नोकरी करते मला सांग बरं. हा ना अहो, मग पण काय? एकच दिवस आजारी होती म्हणून म्हणलं राव. आपण महाराज नाही होत. नोकरीचं टेन्शन असतं माणसाच्या पाठीमागे. एक तर लोकांच्या बांधील माणसं असतात. टायमिंगला तिथं 8:30ला झक मारावं लागती, 5:30ला सुटावं लागत. हा पण विचार आपण केला पाहिजे. जर नोकरी तुम्हाला सरकारी नोकरी करायची ना तर तुम्ही बांधील राहिले पाहिजे. आणि नाही सरकारी सोडून द्या बा. नाही हे माहिती आहे ना आम्हाला. आणि काय पण करा, मीच करते थोडं ना सहकार्य सगळं. तुम्ही बी करा. आता तुम्ही नोकरी केली नाही का साहेब? अहो सगळं खरं आहे तुमचं म्हणणं बी मान्य आहे आम्हाला. नोकरीचा प्रश्न आज तो नसतो टायमिंगचा. टायमिंगचा असतो प्रश्न, पण एका दिवशी लवकर उठून थोडस मला नाही. एक सांगा. सासूबाईची तब्येत बरी नाहीये, एका दिवशी केलं हे काय? रे. बरं मला एक सांगा. बरं. तुम्हाला पेन्शिल येते, तिला नोकरीची पण एखाद दिवशी आणा ना बाहेरून. का रोग येतो काय तुम्हाला खायला? नाही जमलं तिला, समजा नाही उठली पोरगी. अशा गोष्टी समजून घेतल्या ना तरच घर चालतं. आणि जर तुम्ही या गोष्टी समजून नाही घेतला 1 मिनिट मोडायला लागत नाही. माहितीये का? खरं आहे तुमचं. संसार टिकवण्याची जबाबदारी तिची बी. तिची आहे ना. मग ती कुठं मान्य करते? ती नाही म्हणते का ती ड्युटी करते ना? मग ड्युटी केली ना, समजा तिला एखाद दिवशी उशीर झाला असेल, तुम्ही सोडून द्या. हे नको करू काही, मी आणतो हॉटेलवरून. हायला मरून जाऊ तिकडे. हा ते बरोबर आहे. नाही तर सगळ्याच तसंच बरोबर. हॉटेलवर गेले जेवायला काय पैसे कमी आहेत का? बरं काय कमी आहे का तुम्हाला राव? गोष्ट ती पैशाची. आज आणि तुम्हाला सांग, हॉटेलच्या 1 मिनिट आहे का? खाण्याची म्हातारीचं दुखत होतं. म्हातारीला म्हातारीला 2 मिनिट आहे का? म्हातारीचं दुखत होतं. तू स्वयंपाक केला नाही म्हणून तुम्ही घटस्फोट घेतला. किती किरकोळ बाबी. अहो, काहीच नाही याच्यात विशेष काय. ती असं अचानक नाही झालं ना. अचानक नाही झाले.
दरवेळेस तशीच करायची. असं अचानक कोण घटस्फोट घेत नाही. बरं जाऊ दे, झालं गेलं सोडून द्या. झालं गेलं त्या सोडून हे काय का पूजा, तुला आता इथून पुढे जमणार आहे का सगळी? सगळं करण अडचण कुठली येणार नाही ना? नाही, पण कधी कधी त्यांनी पण समजून घेतलं आणि पाहिजे. तुम्ही बी कधी मध्ये कधी समजून घ्या. आम्ही तेच म्हणतो ना, मग एका हाताने टाळी वाजत नाही. काही वाजणारच नाही. आता बंद कर, आपलं गेलं कमिशन भाऊ. चल कायचं कमिशन? या लोकात चांगलं झालं, तीच लय मोठं कमिशन आहे आपल्या आपल्याला. बुडाले 3 लाख. चल हा. कवर इथं पाणी घाल. ए बाबांनो, आता तुम्ही सुखी नांदा आणि सुखी राहा. डोक्याला ताण काय करून घेऊ नका. ओके, काय नाही. जाऊ का आम्ही आता? झालाय तुमचा थोडा तोटा झाला. हा, आमचं काय नाही, आमचा धंदा असते, आमचा धंदा असते, त्याचा काही विषय नाही. आम्ही नाही विचार करत, पण बुडाले आमची. ऐका ना, चला आम्ही मग खुश- आपलं बी बरं आम्ही चलू का? खुश करू तुम्हाला, काही पूजा काळजी येऊ नाही. का? येऊ बाई. हा. या व्यवस्थित तुम्ही, आम्ही राहा ना. सत्यनारायण चहा पूजा पाणी- घालतो. या तुम्ही पूजाला. हो हो चला. चालतंय. चल. बरोबर. बरं पूजा, ती राहिलेली 2 घरं तू येते का मी जाऊ एकटीच? बरं आजचे दिवस घे करून तू. चला आता लक्ष्मीच्या पावलाने घरात चला आणि चांगला संसार चालू करा. आणि मी बी करीत जाईन, तू बी करत जा. आपला संसार चांगला सुखाचा होऊ द्या. डोक्यातला राग काढून टाक सगळा आता. हं? तू सगळं विषय सोडून दे, मी पण सगळं विषय सोडून देतो. हो आणि माझं चुकलं असलं तर मी माफी मागतो बाबा, है का नाही? नाही नाही, आमचं बी काही चुकलं असेल तर आम्ही माफी मागतो. नाही हो आई, माझं चुकलं, मी चुका. जाऊन दे, काय नाही. संसार जसा माझा आहे तसा तुझा बी आहे. आणि दोघी मिळून करत जाऊन तू चांगली नोकरी कर आणि चांगलं नाव कमव आमचं बी. आणि नोकरी सोडू नको, सगळं काम मी करी जाईन. फक्त आजारी बिजारी असले तर थोडं सांभाळून घेत जा. ठीक आहे? आणि चला आपल्या घरात आता. चला.